नमस्कार, मी अनुपमा खानविलकर. आपण पाहताय झी 24 तास आणि हॅलो 24 तास मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज हॅलो 24 तास मध्ये आपण चर्चा करणार आहोत विना डोनेशन भारतात आणि परदेशात MBBS आणि इंजिनिअरिंग या विषयावर. आणि याबाबत आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत करिअर काउन्सिलर डॉक्टर तुषार विनोद देवरस. आधी आपण सरांचं स्वागत करूया स्टुडिओमध्ये. सर, स्वागत तुमचं आमच्या या विशेष कार्यक्रमात. नमस्कार. आणि सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. डॉक्टर तुषार देवरस हे ॲस्ट्यूट करिअर काउन्सिलिंग अकादमीचे संस्थापक आणि इंटरनॅशनल करिअर काउन्सिलर आहेत. भाभा अणुशक्ती संशोधन केंद्राचे ते माजी वैज्ञानिक आहेत. गेल्या 25 वर्षांपासून विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार क्षेत्रात काउन्सिलिंग करतात. शिक्षण क्षेत्रामध्ये व्यावसायिकतेविरुद्ध देणगी विरोधी मोहीमही डॉक्टर देवरस राबवत आहेत. तसंच कमी गुण असून सुद्धा सर्व शाखांमध्ये मेरिटच्या गुणांआधारे प्रवेश मिळवून देण्यात ते तज्ज्ञ आहेत. USA, जर्मनी, फिलिपाईन्स अशा अनेक देशांमध्ये जवळजवळ 17 देशांमध्ये ॲस्ट्यूटचे प्रतिनिधी कार्यान्वित आहेत. ॲस्ट्यूट करिअर काउन्सिलिंग अकादमी ही भारतातली पहिली अशी संस्था आहे जी MBBS आणि MD मध्ये खात्रीशीर विना डोनेशन प्रवेश करून देते. ॲस्ट्यूट करिअर काउन्सिलिंग अकादमी भारतातली पहिली संस्था आहे जी 11वी मध्ये MBBS प्रवेशाची खात्री देते. डॉक्टर तुषार देवरस यांना आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते चॅम्पियन्स ऑफ चेंज अवॉर्ड, गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते प्राईड ऑफ नेशन अवॉर्ड, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते महाराष्ट्र गौरव पुरस्कार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते CSR जनरल एक्सलन्स अवॉर्ड आणि उत्तर महाराष्ट्र रत्न पुरस्कार अशा पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. आणि मुख्य म्हणजे बेस्ट करिअर काउन्सिलर इन एशिया पॅसिफिक, बेस्ट करिअर काउन्सिलर इन इंडिया अशा 25 जास्त पुरस्कारांनी त्यांना आतापर्यंत सन्मानित करण्यात आलेले आहे. एकंदरीतच डॉक्टर तुषार देवरस यांचा काउन्सिलिंग मधला, करिअर काउन्सिलिंग मधला अत्यंत तगडा अनुभव आहे. आणि सध्या आपण पाहतो आहोत परीक्षांचे दिवस आहेत, ॲडमिशनचे दिवस येतील. नक्की ॲडमिशन कशी घ्यायची, कुठे घ्यायची आणि विना डोनेशन ॲडमिशन कशी मिळवायची MBBS आणि इंजिनिअरिंगला, लगेचच आपण या विषयावर चर्चा करूया डॉक्टर तुषार देवरस यांच्याबरोबर. सर, चर्चेची सुरुवात करताना मला थोडंसं ॲस्ट्यूट करिअर अकॅडमीविषयी, काउन्सिलिंग अकॅडमीबद्दल विचारायचं आहे. कसं नेमकं अकॅडमीचं हे काम कसं चालतं, काय काम करते? बेसिकली आम्ही करिअर काउन्सिलर्स आहोत. म्हणजे 9वी पासून ते PhD पर्यंत ऑलमोस्ट सगळ्या क्षेत्रांमध्ये आम्ही मोफत मार्गदर्शन करतो. त्याच्यासाठी आम्ही कोणतेही पॅरेंट्सकडून फीस घेत नाही. म्हणजे तुम्हाला कसं करिअर चूज करायला पाहिजे, काय करायला पाहिजे. कारण काय असतं, सगळ्यात इम्पॉर्टंट असतं की आपल्याला चांगलं करिअर ज्याच्यामध्ये आपले स्किल्स आहेत ते आपलं निवडणं इम्पॉर्टंट असतं. कोणतंही करिअर चांगलं आणि खराब नसतं. आज तुम्ही कोर्टामध्ये गेला, काही लॉयर्स कोट्यावधीमध्ये कमवतात आहे, काही लॉयर्सची तितकी प्रॅक्टिस चालत नाही. प्रश्न हा नसतो की लॉ चांगलं प्रोफेशन आहे की चांगलं खराब आहे, आज इंजिनिअरिंग चांगलं की मेडिकल चांगलं की चार्टर्ड अकाउंटंट चांगला, हा प्रश्न कधी नसतो. आपल्या एका मुलासाठी काय सगळ्यात बेस्ट आहे, तर त्याच्यामध्ये आमचे सगळे जगाभरामधले अकॅडमिशियन्सचे आम्ही एक पॅनल तयार केले. अमेरिकेमध्ये आमचे 23 लोक आहे, त्याच्यामध्ये डॉक्टर डोनाल्ड मार्टिन जे कोलंबिया युनिव्हर्सिटी, जगातले 4थ्या रँकची युनिव्हर्सिटी, त्याचे डीन होते, ते रिटायरमेंट नंतर. जर्मनीमध्ये मग पुढच्या 10 वर्षात काय करिअर्स येणार आहे, काय काय नवीन गोष्टी येतात आहे, या सगळ्यांना एका प्लॅटफॉर्मवर आम्ही आणलं. आज तुषार देवरस किती नॉलेजेबल, इव्हन 25 वर्षापासून करतोय, इतके अवॉर्ड मिळाले, पण मला जगातलं सगळं नॉलेज असू शकत नाही एका माणसाला. की मला स्पेस रिसर्चवरती माहिती आहे, मला फिनान्स पण माहिती आहे, मला मीडिया पण माहिती आहे, सगळ्या गोष्टी माहिती नसतात. तर त्यावेळी हा टीमवर्क असतं. करिअर काउन्सिलिंगमध्ये आपण चुकीची ॲडवाईस नाही देऊ शकत. तर त्याच्यामध्ये आम्ही प्रचंड, आमचा सक्सेसचं कारण आमची टीमवर्क, आमची अकॅडमिशियनची टीम ग्लोबली, आणि आम्ही एक ग्रासरूटमध्ये जाऊन, गावागावामध्ये जाऊन, आज ज्या मुलांची आर्थिक परिस्थिती नाही आहे, आज शेतकरीचा मुलगा आहे किंवा आज शेतमजुरांचा मुलगा आहे, त्या मुलांना आपण चांगलं करिअर कसं करू शकतो. म्हणजे 95% पैसेवाले लोकांचा मुलांपेक्षा आज एक मिडल क्लास, लोअर मिडल क्लास फॅमिलीजमध्ये आपण एक चांगलं करिअर कसं, त्याच्यासाठी ॲस्ट्यूट अकॅडमी आणि हे सगळे अवॉर्ड्स किंवा व्यंकय्या नायडू वगैरेचे अवॉर्ड्स, कारण की आपण प्रचंड त्या लेवलमध्ये जाऊन गावागावात काम केलं. खरं सर, अत्यंत महत्त्वाचं खरं तर तुम्ही हे काम करताय. संपूर्ण भारतात तुम्ही आणखी एक खरं तर वैशिष्ट्य म्हणजे ॲस्ट्यूट अकॅडमीचं डोनेशन शिवाय ॲडमिशन होऊ शकत नाही अशा प्रकारचा एक समज आहे. आपण त्याला गैरसमज ह्याच्यामध्ये रूपांतरित केले. कशी नेमकी सगळी मोहीम राबवली? नाही, कारण काय होतं, मेडिकल एज्युकेशन, इंजिनिअरिंगमध्ये, पर्टिक्युलर प्रोफेशनल कोर्सेसमध्ये प्रचंड डोनेशन चालू होतं. म्हणजे पैसा, ज्याच्याकडे पैसा आहे, आज हुशार मुलं चांगले मार्क मिळून पण ॲडमिशन मिळत नव्हते. तर आमची ही मोहीमच कमर्शियलायझेशनच्या विरोधामध्ये. आज लोकांना प्रॉब्लेम काय आहे की लोकांना ऑप्शन्सच माहिती नसतात. म्हणजे आज मला MBBS करायचं आहे, पण मी विचारलं की इंडियामध्ये बँगलोरमध्ये नंबर 1 मेडिकल कॉलेजचं नाव माहिती आहे का. आज मला नाव भारतामध्येच माहिती नसतं की कोणतं चांगलं कॉलेज आहे. थोडं अवेअरनेस इंजिनिअरिंगला आहे की बिट्स पिलानी राजस्थानच्या गावामध्ये इकडे आहे, पण बाकी करिअर्समध्ये मला चार्टर्ड अकाउंटंट व्हायचं असतं आणि मी विचारलं की टॉप 10 BCom कॉलेजेस भारतामधले कोणचे,
मी घराच्या बाजूचं कॉलेज घेतो. तर काय होतं ना, रिसर्चच मिसिंग आहे आपल्याकडे, ऑप्शन्सच पॅरेंट्सना माहिती नाही. त्याच्यामध्ये आम्ही काय केलं, प्रचंड रिसर्च केला आमच्या टीममध्ये आणि आम्हाला कळलं की कुठेच ऍडमिशनचा प्रॉब्लेम नाही आहे. आज आम्ही फॉर्मच भरला नाही बँगलोरच्या कॉलेजचा, तर बँगलोर कॉलेज मला ऍडमिशन कसं देणार? आज भारतामध्ये नीटची परीक्षा आणली गव्हर्नमेंटने, सुप्रीम कोर्टचा मोठा ऑर्डर होता. त्याचं कारण काय होतं, पूर्ण भारत ओपन करण्यासाठी. पण तुम्ही म्हणाल की मला महाराष्ट्रामध्येच पाहिजे आहे, तर तसं पॉसिबल होत नाही. प्रत्येक मुलाला मला मिळू शकत नाही. यावर्षी नीटमध्ये 2,20,000 मुलं महाराष्ट्रामधून अपियर होतात ते, आणि जवळपास 4,500 सीट्स आहे. 4,500 सीट आणि 2,20,000 मुलं. मग प्रत्येक मुलाला आज काय कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळू शकत नाही. पण आज तुम्ही हैदराबादला जाऊ शकता, चेन्नईला जाऊ शकता, जयपूर उदयपूरला जाऊ शकता, मध्य प्रदेशमध्ये जाऊ शकता. पूर्ण इंडिया तुमच्यासाठी ओपन आहे. तर ते रिसर्च करून आम्ही मुलांना पूर्ण गाईड करतो कुठे काय करायला पाहिजे. तर कमी मार्क असतानाही आम्ही त्यांना ऍडमिशन करू शकतो. ओके, म्हणजे पालकांची ही मानसिकता बेसिकली बदलण्याचं काम सुद्धा आपण या माध्यमातून करतात. तसंच आणखी एक महत्त्वाचा प्रश्न सर, आरोग्य विषयक म्हणजे MBBS आणि MD या क्षेत्रामध्ये तर अजिबातच देणगी देऊन काम करावंच लागतं अशा प्रकारचं एक म्हटलं जातं. तर ते काय नेमकं, तुम्ही याबद्दल काय, प्रवेशाबद्दल तुमचं धोरण काय? त्याच्यामध्ये काय असतं ना, की मी जसं आत्ता म्हटलं की वेगळ्या जागी अप्लाय करायचं असतं. तर गव्हर्नमेंटचे 7 फॉर्म्स भरायचे असतात. 15% ऑल इंडिया कोटाचा फॉर्म असतो, 85% महाराष्ट्राचा फॉर्म असतो. आपला आर्म फोर्स मेडिकल कॉलेज पुण्याचं वेगळं असतं, अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी, बनारस हिंदू युनिव्हर्सिटी, एम्स आणि जिपमार. आणि प्रायव्हेटमध्ये सगळ्यात जास्त की प्रत्येक राज्याचा वेगळा फॉर्म भरावा लागतो. म्हणजे तुम्ही कर्नाटकाला गेला तर कर्नाटकाचा वेगळा फॉर्म, आंध्र प्रदेशचा वेगळा फॉर्म, तुम्हाला हैदराबादला जायचं असेल तर तेलंगणाचा वेगळा फॉर्म, आज UP-मध्ये जायचं असेल तिथला वेगळा फॉर्म, पंजाब, हरियाणा, तुम्हाला भारतामध्ये जिथे पण ज्या पण राज्यामध्ये जायचं असेल त्याच्या प्रत्येकाचे फॉर्म भरावे लागतात. बरेचदा आपण फॉर्म भरत नाही. मागच्या वर्षी 96-97% महाराष्ट्राच्या मुलांनी फॉर्मच भरले नाही. आणि तिसरं डीम्ड युनिव्हर्सिटीज असतात, ज्या लोकांना परवडतं. त्याच्यामध्ये काही चांगले युनिव्हर्सिटीज आहेत, जसं मणिपाल वगैरेचे काय काय कॉलेजेस खूप चांगले आहेत. तर त्यावेळी आपल्याला पहिली स्टेप असते की आपल्याला फॉर्म भरायला पाहिजे. आणि हे जे फॉर्म्स भरण्याची पद्धत आहे, तर ते मार्काप्रमाणे आम्ही त्यांना गाईड करतो कुठे कुठे भरायला पाहिजे. आज इंजिनिअरिंगसाठी मुलगा बिट्स पिलानीला जातो, राजस्थानच्या छोट्या गावामध्ये. पण आज मी मेडिकलला म्हटलं की तुम्ही जयपूरला जा किंवा तुम्ही चंदीगडला जा, तर बरेचसे पॅरेंट हेजिटेट करतात आज. आणि मग कुठेतरी कॉम्प्रोमाइज होतो करिअरमध्ये, आणि त्याच्यामुळे भारतामध्ये आपल्याला ऍडमिशन मिळतेच. आता त्याच्या पुढे लोक जातात आहे इंटरनॅशनली, कारण की इंटरनॅशनल क्वालिटी ऑफ एज्युकेशन जास्त चांगलं आहे. आज आपल्याकडे भारतामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो आज फेस होतोय तो टीचर्सचा आहे. आज गावामध्ये डॉक्टर्स जायला तयार नाहीये. आणि त्याच्यामुळे काय होतात की आधी जसे डेडिकेटेड टीचर होते 25, 30, 40 वर्ष आधी, की मला शिक्षक व्हायचं आहे, आज 12वीच्या मुलांना विचारावं टीचर किती लोकांना व्हायचं आहे. तर आज काय कमी पैसा आहे आणि गावात डॉक्टर जायला तयार. तेव्हा आपल्याला क्वालिटी, कारण की मी नेहमी म्हणतो MBBS बघूच नका. MBBS ऍडमिशन खूप सोपे असतात. तुम्ही या किती मार्क असतील, मी तुम्हाला MBBSला विदाऊट डोनेशन ऍडमिशन. तुम्हाला प्रॉब्लेम MD मध्ये येतो, पोस्ट ग्रॅज्युएशनला जाता. प्लेन MBBS डॉक्टरला कोणी विचारत नाही. तर पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये सगळ्यात जास्त आज प्रॉब्लेम आहे, कारण की सीट्सच कमी आहे. आता महाराष्ट्राच्या ऍडमिशन प्रोसेस पूर्ण भारतामध्ये MDचं चाललंय. तुम्ही वेबसाईटमध्ये व्हिजिट करा, CET सेलची वेबसाईट आहे, त्याच्यामध्ये म्हणजे आज रिझर्वेशन इतकं जास्त वाढलंय. SC, ST, OBC 16%, मराठा 10%, इकॉनॉमिक आणि 6% धनगर येतं ओपन कॅटेगरी. त्याच्याबरोबर पोस्ट ग्रॅज्युएशन 50% ऑल इंडिया कोटा आणि 25% रेसिडेंट डॉक्टर. म्हणजे तुम्ही सगळे कॅटेगरी बघितली ना, 3 ते 4%. ओपन कॅटेगरीमध्ये 4% फक्त सीट्स उरल्या. 96% रिझर्वेशन आहे. SC वालाही सफर करतोय, OBC वालाही सफर करतोय. पूर्ण महाराष्ट्रामध्ये 3 सीट्स आहे तुम्हाला सर्जरीच्या, MS सर्जरी ओपन. 23 कॉलेज 3 सीट्स, म्हणजे 20 कॉलेजमध्ये 0 सीट्स आहेत. काही पार्शियल मुलगा तर जाऊ शकत नाही. आज एक सीट पण एका कॉलेजमध्ये नाहीये. एक्स्ट्राऑर्डिनरी हुशार मुलगा असेल तर जातो. तर त्याला कसं PGला करता येतं. आज MBBS बघू नका, भारतामध्ये टॉप कॉलेजेस कोणचे आहेत, क्रीम लेवलचे. आज खराब कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग करूनही फायदा होत नाही, खराब कॉलेजमध्ये MBBS करूनही फायदा नाही. तर इंजिनिअरिंग पण ठिकाणी कॉलेज आहे, तरी मी बिट्स पिलानीला जातो. तर ती सगळी अनालिसिस करून आम्ही एक मोफत मार्गदर्शन करतो. आमचं पुण्याला हेड ऑफिस आहे, मुंबई दादरमध्ये आपलं आहे, ठाण्यामध्ये आहे, विदर्भामध्ये नागपूर आणि अकोला आहे, कोल्हापूर आहे, आपलं आता जबलपूर, बँगलोर असे ऑफिसेस भरपूर आहे. तर तुम्ही ते एक विचार करा त्याच्याबद्दल. खरंय, फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर आता तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आपली एस्टेटची आणि चांगल्या कॉलेजमध्ये जायला पाहिजे, कारण की तुम्हाला PG करायचं. मी नेहमी सगळ्या मुलांना तेच सांगतो परत.
अगदी खरं आहे. सर, आणखी एक आपल्याला महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे. अमेरिकेमध्ये मोठा एक ग्लोबल एक्सलन्स सेंटर सध्या आपण स्थापन करतात, तर त्याविषयी थोडंसं सांगा. आता काय प्रॉब्लेम झालेला आहे, बरेचदा आपल्याला भारतामध्ये ॲडमिशन मिळतात पण प्रत्येक मुलाला गव्हर्नमेंट कॉलेजला नाही मिळू शकत. त्याच्यामुळे काय झालं, आज प्रायव्हेट आणि डीममध्ये फीस प्रचंड वाढलेले आहेत. होय. आज बरेचसे कॉलेज आज पुण्या मुंबईमध्ये 20 लाख 22 लाखच्या पर्यंत पण फीस गेलेले आहेत, वर्षाच्या फीस. आता हे नॉर्मल पालकांना 18 लाख 20 लाख 22 लाख फी परवडत नाही. आज अमेरिकेमध्ये रिसर्च एन्व्हायरमेंट क्रिएट झालेलं आहे, तिथे स्कॉलरशिप्स येतात. म्हणजे माझ्याकडे आता लाईन लागली आहे मुलांची ज्यांना 1-1 कोटीपर्यंत स्कॉलरशिप्स मिळाले. म्हणजे आज अमेरिकेमध्ये 5 ते 6 लाखाच्या पर वर्षीच्या एज्युकेशनमध्ये, इव्हन MBBSमध्ये, इंजिनिअरिंगमध्ये तर 4-4.5 लाख रुपये वर्षाच्या फीसमध्ये आज टॉपच्या इन्स्टिट्यूट्समध्ये आज अमेरिकेला जाता येतो. भारतापेक्षा खर्च कमी झाला आणि क्वालिटी वाढली कारण तिथे टीचर्स असतात. तर आम्ही त्याच्यासाठी एक अमेरिकेला ग्लोबल हब क्रिएट केला. आम्ही सेंटर ऑफ एक्सलन्स आता न्यूजर्सीमध्ये, न्यूयॉर्कच्या जवळ आम्ही स्टॅब्लिश करतोय. त्याचा उद्देश आहे की भारतामधले जे मुलं आहेत ज्यांना अफोर्डेबिलिटी नाही आहे पण क्वालिटी एज्युकेशन पण आपल्याला द्यायचं आहे, तर आज मी भारताच्या कमी खर्चांमध्ये, मग इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, चाहे तुम्हाला चार्टर्ड अकाउंटंट पण व्हायचं असेल, आज भारतामध्ये CA पण होत नाही, त्या मुलांना एक एक्सलन्स सेंटरच्या द्वारे आज गावागावाच्या मुलांना आम्ही घेऊन, शेतमजुराला ज्याच्याकडे बिलकुल पैसे नाही आहे त्यांना आपण चांगल्या पद्धतीने कसं एज्युकेशन घेऊ शकतो, कसं त्यांना फंडिंग करू शकतो. आज पैशाची गरज नाही आहे, तर त्याच्यासाठी हा एक्सलन्स सेंटर केलेला आहे आणि प्रचंड त्याचा रिस्पॉन्स पण आम्हाला मिळालेला आहे याच्यामध्ये. छानच. खरं तर ही जागृती पालकांमध्ये येणं जास्त गरजेचं आहे. अशा प्रकारचं आपल्याला जर ज्ञान मिळत असेल किंवा असा जर आपल्याला ऍक्सेस मिळत असेल तर जरूर एस्टेट सारख्या अकॅडमी विषयी आपण हे जाणून घेतोय आणि त्यांचं आपल्याला मार्गदर्शन मिळू शकतं. सर, पुढच्या प्रश्नाकडे मी जाते. अमेरिकेत भारतासारख्या खर्चामध्ये शिक्षणासाठी आपण मदत करता, तर ते कसं शक्य आहे आणि इंजिनिअरिंग आणि दुसऱ्या शाखेबद्दल पण हे शक्य आहे का? काय होतं, अमेरिकेमध्ये वेळेचा प्रश्न असतो. आपल्याला 1 वर्ष आधी आपण अप्लाय केलं तर आपल्याला 100% स्कॉलरशिप मिळते. एका वेळ होतं की लोक म्हणायचे की मला बॅचलर्स भारतामधून करायचं आहे, मी मास्टर्ससाठी MS करायला अमेरिकेला जाईन. आज परिस्थिती पूर्ण U-टर्न आलेला आहे. जेव्हापासून आपले नवीन ॲडमिनिस्ट्रेशन आलं आहे अमेरिकेमध्ये, आत्ताचे जे प्रेसिडेंट आहे ट्रम्प, ते बिझनेसमॅन आहेत. त्यांना कळतंय की आज क्वालिटी मॅनपॉवरची त्यांना गरज आहे. आज कोणत्या तरी खराब इंजिनिअरिंग कॉलेजचा मुलगा जेव्हा अमेरिकेला जातो तो तितका कॉन्ट्रीब्यूट करत नाही. त्यांनी म्हटलं तुम्ही बॅचलर्सला या, आम्ही प्रचंड स्कॉलरशिप देऊ. त्यांनी पूर्ण मार्ग बॅचलर्सचा ओपन करून टाकला ट्रम्प आल्यापासून. आज व्हिसा रिजेक्शन नाही आहे. तुम्हाला किती पैसे, तुमच्याकडे पैसे नाही आहे का, जितकं फंडिंग होऊ शकतं आम्ही फंडिंग करतो. म्हणजे आज 100% स्कॉलरशिप अमेरिकेमध्ये ही काही रेअर गोष्ट बॅचलरला आहे. 3 वर्ष आधी कोणी जात नव्हतं कारण की त्यावेळी प्रचंड महाग होता. 4 वर्षाचं एज्युकेशन तुम्हाला करायचं आहे, मेडिकलचं करायचं आहे. आज या मुलांना आम्ही मदत करतो की बाबा तुम्हाला पैशाची गरज नाही, आज अमेरिकेला जा, चांगल्या इन्स्टिट्यूशनमध्ये जा. जाताना आम्ही काय म्हणतो, भारतापेक्षा बेटर. जसं इंजिनिअरिंगला IIT सगळ्यात चांगले, IIT पेक्षा बेटर कॉलेजमध्ये जा. IIT पेक्षा खराब कॉलेज इंडियामध्ये पण आहे. MBBSला तुम्ही एम्स कॉलेज आहे, एम्स पेक्षा बेटर कॉलेजमध्ये. तर या लोकांना स्कॉलरशिप कशी मिळते हे माहिती नसतं. तर SAT, सब्जेक्ट SAT, AP हे 3 परीक्षा असतात. SAT 6वी-7वीचं मॅथ्स, इंग्लिश. सब्जेक्ट SAT 9th स्टँडर्ड. इंजिनिअरिंग असेल तर PCM, मेडिकल असेल तर PCB. 9वीचा PCB आणि PCM घेतला 50 ते 60% स्कॉलरशिप आहे. आणि तिसरी ॲडव्हान्स प्लेसमेंट AP एक्झाम असते. 11वीचा सिलेबस 2च चॅप्टर फिजिक्सचे, 2 केमिस्ट्रीचे. आज मॅग्नेटिझम, इलेक्ट्रिसिटी तितकं तुम्हाला करता आलं, तुम्ही 100% टॉप 10 युनिव्हर्सिटीज 100%. आज पैशाचा प्रॉब्लेम नाही आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही आमच्या कोणत्याही सेंटरमध्ये, जसं मी म्हटलं पुण्याला, दादरला, तुम्हाला ठाण्याला आमचं सेंटर आहे, विदर्भमध्ये नागपूर, अकोला, कोल्हापूर, नक्की व्हिजिट करा. निश्चितच. खरंच विना डोनेशन जर आपल्याला ॲडमिशन घ्यायची असेल MBBS किंवा इंजिनिअरिंगसाठी, तुषार देवरस सर आहेत आणि त्यांची एस्टेट अकॅडमी आपल्याला या संदर्भामध्ये निश्चित मार्गदर्शन करेल. या विषयावर आणखी चर्चा करणार आहोत. वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठे जाऊ नका, पाहत रहा झी 24 तास. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आणि आज आपण चर्चा करतोय भारतात आणि परदेशात MBBS आणि इंजिनिअरिंग विना डोनेशन कसा करता येऊ शकतं. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्याबरोबर मार्गदर्शक म्हणून स्टुडिओमध्ये आलेले डॉक्टर तुषार देवरस सर, आणि ते काउन्सिलर आहेत, करिअर काउन्सिलर आहेत. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे जाऊया. सर, मघाशी आपण अमेरिकेतल्या ॲडमिशन्स विषयी पर्टिक्युलरली बोललो होतो. भारताच्या बाहेर आपले, मला वाटते रशिया, त्यानंतर जॉर्जिया, चायना अशा देशांमध्ये सुद्धा MBBS साठी मुलं प्रवेश करतात. तर त्यांना काय सांगाल आपण, काय नेमकी ह्या सरकारची धोरणं आहेत, ह्या देशांमध्ये काय धोरणं असतात?
नाही, आजकाल दोन आपल्याकडे प्रॉब्लेम्स आहेत. एक प्रॉब्लेम मी जसं सांगितलं की आपला फीसचा आहे. भरपूर मेडिकल कॉलेजमध्ये फीस परवडत नाहीये, त्याच्यामुळे लोक आज परदेशामध्ये जातात आहेत त्याच्यामध्ये. मी दुसरं म्हटलं होतं की आपल्याला पोस्ट ग्रॅज्युएशन करणं सगळ्यात आधी गरजेचं आहे. तर तुम्ही जगामध्ये, तुम्ही भारतामध्ये असाल चाहे भारताच्या बाहेर असाल, कुठेही जात असाल, पहिले ज्या काही काउन्सिलरकडे जाता, पहिला प्रश्न त्याला विचारा की मी परत आल्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये गव्हर्नमेंटचे रूल्स काय आहेत, गव्हर्नमेंटचं धोरण काय आहे. आज मला PG करायचं आहे. आज मी चायनामध्ये जातो, रशिया, जॉर्जिया, युक्रेन, कुठेही मी जातो. मी कोणत्याही कंट्रीच्या विरोधात बोलत नाही. सगळ्या कंट्रीजमध्ये चांगले कॉलेजेस असतात. आज रशियामध्येही चांगले कॉलेजेस आहेत. पण आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की जेव्हा हे मुलं तिकडे गेल्यानंतर इंडियामध्ये परत येतात, तर महाराष्ट्र शासन काय म्हणते? महाराष्ट्र शासन म्हणते की तुम्ही या कंट्रीजमध्ये जाऊन जेव्हा भारतामध्ये परत येता आणि तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएट करायचं असतं, MD MS करायचं असतं, MD MS करताना तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज आणि प्रायव्हेट कॉलेजचा फॉर्म पण भरता येणार नाही. म्हणजे तुम्हाला गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेजमध्ये MD करता येणार नाही. तुम्ही बाहेरच्या कंट्रीमधून इंडियाला परत आला तर तुम्ही MCIची परीक्षा पूर्ण इंडियामध्ये टॉप केली, नीट PG ऑल इंडिया टॉप केली, तरी मी या कॉलेजमध्ये आज अप्लाय, महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं धोरण आहे. म्हणजे तुम्हाला कुठे अप्लाय करता येतं? फक्त डीम्ड युनिव्हर्सिटीजमध्ये तुम्हाला अप्लाय करता येईल. आजच्या तारखेला मोस्ट ऑफ द डीम्ड युनिव्हर्सिटीची फी 1 कोटीच्या वरती आहे. आजच्या 6 वर्षानंतर तुम्ही विचार करा, तुमचा मुलगा किंवा मुलगी परत येणार जेव्हा, आजच्या 1 कोटी 1.5 कोटी होऊन जाईल. जे मुलं आज रशिया, चायना, युक्रेन, जॉर्जियाला जातात आहे, कारण की त्यांना इंडियन एज्युकेशन परवडत नाही, त्यांना 1.5 कोटी कसे भरणार त्यावी? म्हणजे काय होणार की तुम्हाला इंडियामध्ये परत आल्यानंतर तुम्ही प्लेन MBBSच राहणार. तुमच्याकडे यदि पैसा नसेल, ज्यांच्याकडे पैसा आहे 1.5 कोटी भरायचं, ते पोस्ट ग्रॅज्युएशन करतील. ज्यांच्याकडे पैसा नाही, हा गव्हर्नमेंटचा नियम आहे. सुप्रीम कोर्टपर्यंत ही केस गेलेली होती. सुप्रीम कोर्टने महाराष्ट्र गव्हर्नमेंटला सपोर्ट केलं, कारण की महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे की आमच्याकडचे स्वतःच्याच मुलांना आम्ही देऊ शकत नाही. मी जसं आता सांगितलं 3 सीट आणि 23 कॉलेज, आपल्याकडे सीट्सच कुठे आहेत की अजून इंटरनॅशनल इतक्या मुलांना घ्यायला. तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं आपलं एक धोरण आहे. तर आपल्याला माहिती पाहिजे तर त्या काउन्सिलरला विचारा. तर त्याच्यामुळे काय म्हणतो आम्ही की तुम्ही परत अमेरिकेला PG करायला पाहिजे. आता तुम्ही वेळ MBBS करून इंडियाला परत यायचंच नाही. MBBS आणि MD करून इंडियाला यायचं. जेव्हा तुम्ही अमेरिकेला जाता तर 5 ते 6 लाख रुपये महिना ते तुम्हाला देतात. फीस नाहीच आहे. तुम्हाला स्टायपंड मिळतो. PG संपेपर्यंत तुमच्याकडे 2 कोटी असतात आणि भारतामध्ये परत येता तेव्हा कोणतीही परीक्षा नाही. तुम्ही डायरेक्टली गायनोकॉलॉजी करा, रेडिओलॉजी करा आणि इंडियामध्ये या आणि प्रॅक्टिस चालू करा. कोणतीही परीक्षा नाही, तुम्हाला काही रिस्ट्रिक्शन नाही आणि वरतून 2 कोटी घेऊन या इंडियामध्ये परत. इथे तुम्हाला 1.5 कोटी तुम्हाला भरावं लागतंय, जी पालकांची परिस्थिती नाही ना. आज अमेरिकेसारखी कंट्री तुम्हाला पैसे देते की तुम्ही आमच्या कंट्रीमध्ये या, तुम्ही MD करा, आमच्या कंट्रीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करा. तर अमेरिकन युनिव्हर्सिटीज कोणकोणत्या कॉलेजला प्रिफरन्स देते. तर आज रशियामध्ये बघितलं, काही खराब नाही, तिथे फेडरलमध्ये जा युनिव्हर्सिटी. रशियामधले फेडरल युनिव्हर्सिटी काही प्रॉब्लेम नाही. टॉप 10 कॉलेजमध्ये 3 इंग्लिशमध्ये. रशियन स्टेट युनिव्हर्सिटीजमध्ये बिलकुल जाऊ नका. अच्छा. कारण की रशियन स्टेट युनिव्हर्सिटीजमध्ये तसंही रशिया आणि अमेरिका 36चा आकडा आहे. अमेरिका आणि रशिया बोलत नाही. तर त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, अमेरिकन युनिव्हर्सिटीशी जेव्हा आम्ही बोलतो तेव्हा आम्हाला कळतं की ते नाही, फेडरल युनिव्हर्सिटीजचा ॲक्सेप्टन्स त्यांना चांगला आहे. मग तिथे जाऊन तुम्ही अमेरिकेला जाऊन PG करून इंडियाला या. आज तुम्ही स्टेट युनिव्हर्सिटी गेला म्हणजे तुमच्याकडे 1.5 कोटी नसतील तर तुम्ही फक्त आयुष्यभर प्लेन MBBS, हे कोणीही सांगत नाही. आज फक्त पुश करतात वेगळ्या वेगळ्या कंट्रीजमध्ये लोकांना. आणि या मुलांना तुम्हाला विचारायला पाहिजे PG काय करा. मी महाराष्ट्राच्या गव्हर्नमेंटमध्ये अप्लाय करू शकतो की नाही, प्रायव्हेटमध्ये अप्लाय करू शकतो की नाही. तर सगळे जॉर्जिया खराब आहे, चायना खराब आहे असं मी कधीच म्हणत नाही. पण आज मी जॉर्जियामध्ये जाऊन यदि मला PG नसेल करता येत, किती चांगलं मेडिकल कॉलेज असेल जॉर्जियाचं, मला काही उपयोग नाही ना त्या जॉर्जियामध्ये जाऊन. आज रशियामध्ये जा, फिलिपिन्समध्ये पण 36 कॉलेजेस आहेत. फिलिपिन्समध्ये जातात कारण की ती अमेरिकेची कॉलनी होती. टॉप 3 कॉलेज म्हणजे युनिव्हर्सिटी ऑफ फिलिपिन्स, इमिलिओ ॲगोनाल्डो आणि आवर लेडी फातिमा, याच्यामध्येच जायचं. बाकी 33 कॉलेजला काही व्हॅल्यू नाही. अमेरिकेमध्ये प्रॅक्टिसिंग डॉक्टर 10 मधून एक फिलिपिन्सचा. फिलिपिन्स त्यांची कॉलनी होती, त्यांनी 50 वर्ष राज्य केलं, जसं आपल्याकडे UKचं राज्य, ब्रिटिश लोकांचं राज्य होतं. त्यांचं एज्युकेशन सिस्टम आहे. 2 वर्ष तिथे फिलिपिन्सला जाऊन 4 वर्ष लोक अमेरिका, इट्स अ गेटवे टू USA म्हणतात. तर तुम्ही अमेरिकेला पण डायरेक्ट जाऊ शकता. 6-6.5 लाख रुपये फी आहे. तुम्ही जर्मनीला जाता, जर्मनीमध्ये मोफत एज्युकेशन आहे. इनफॅक्ट आज इंजिनिअरिंग करा, मेडिकल करा, पण तुम्हाला जर्मन लँग्वेज शिकावी लागते.
नाहीतर रशियामध्ये फेडरल युनिव्हर्सिटी. बाकी तुम्ही बघू नका आत्ताच्या स्टेजमध्ये, कारण की तुम्हाला PG करायचं आहे. खरं. तुम्ही प्लेन MBBS आयुष्यात राहायची तुमची इच्छा असेल तर तुम्ही जा. कंट्रीज सगळ्या चांगल्या आहेत, कोणची कंट्री खराब नाही आहे. हे प्रॉपर आपल्याला गव्हर्नमेंटचा GR आहे, तुम्ही तो वाचा. आत्ता तुम्ही CET सेलच्या वेबसाईटमध्ये जा, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या वेबसाईटमध्ये त्यांनी ब्रोशर दिलेलं आहे, इन्फॉर्मेशन ब्रोशर. PG प्रोसेस चाललेली आहे. आमच्याकडे या. मी जसं म्हटलं, दादरला आमचं ऑफिस आहे, आमचं ठाण्याला ऑफिस आहे, पुण्यामध्ये आमचं हेडक्वार्टर आहे, नागपूर, अकोला, इथे आम्ही मोफत मार्गदर्शन करतो. तुम्ही येऊन जुळा. हे नंबर्स आपले फ्लॅश होतात, ते नंबर्सवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आम्ही तुम्हाला सांगू, कोणत्या कॉलेजमध्ये गेल्यानंतर तुम्हाला PG साठी सोपं होतं आणि PGची आम्ही गॅरंटी देतो. ॲस्ट्यूटमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट काय यायला पाहिजे तुम्ही आमच्याकडे, की पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी प्लेन MBBS. इंजिनिअरिंगमध्ये मी IIT पेक्षा बेटर कॉलेजमध्ये 4 ते 4.5 लाख रुपये फीसमध्ये मी आजही पाठवू शकतो, जे आज बरेचसे कॉलेजेसमध्ये इंडियामध्ये त्याच्याहून जास्त फीस आहे. बँक लोन मी 100% मुलांना मिळवून देतो. पॅरेंट्सना आता मुलांनी पैसे मागायचे नाही. आज सगळं एज्युकेशनचा जो खर्च पूर्ण जे काही एंड टू एंड असतं, सगळी ॲस्ट्यूट अकॅडमी, आमचे स्पेशलाइज सेल आहेत की पॅरेंट्सना फंडिंग कसं करायचं. जे काही थोडा बहुत खर्च येतो, आता फ्लाईट तिकीट, अमेरिकेला जाणार तर फ्लाईट तिकीट असेल, मेडिकल इन्शुरन्स असेल, ते सगळं खर्च कसं करायला पाहिजे त्याच्यामध्ये आपण पूर्ण मार्गदर्शन खरं. करतो. एकदम प्रोफेशनल A to Z Yes, सगळं yes. मार्गदर्शन जर आपल्याला बाहेर देशामध्ये शिक्षण घ्यायचं असेल तर ॲस्ट्यूट करिअर अकॅडमी देऊ शकतं. सर, अगदी शेवटचा प्रश्न, थोडक्यात मला उत्तर द्या. खरं तर पालकांचा रोल हा खूप मोठा असतो विद्यार्थ्यांच्या करिअरमध्ये, तेव्हा तुम्ही पालकांना काय सल्ला द्याल नेमके? मी पालकांना एकच सल्ला देतो की तुम्ही मुलांना लवकर तयार करा. म्हणजे 9वी 10वी पासून त्यांनी विचार करायला पाहिजे, कारण की 11वी सगळ्यात इम्पॉर्टंट, लाईफमधला सगळ्यात इम्पॉर्टंट वर्ष माझ्याप्रमाणे 11वी असतं. 11वी निग्लेक्ट करू नका, ज्युनियर कॉलेज निग्लेक्ट करू नका. टायअप इंटिग्रेटेडला काही व्हॅल्यू राहिलेले नाही. प्रॉपर तुम्ही CBSE असेल, महाराष्ट्र बोर्ड असेल, चांगले स्कूल्समध्ये त्यांना एज्युकेशन द्या, त्याचं फाउंडेशन स्ट्रॉंग करा. आज इव्हन यावर्षी, मागच्या वर्षी 2018मध्ये 11.5 लाख मुलांनी इंडियामध्ये JEE मेन्सची परीक्षा दिली होती आणि फक्त भारतामध्ये 18,000 मुलं पास झाले JEE ॲडव्हान्समध्ये. 11.5 लाखामधून 18,000. इतके मोठे मोठे कोचिंग क्लासेस पूर्ण भारतामध्ये आहे, कुठे सक्सेस नाही. कारण की आम्ही ज्युनियर कॉलेजला निग्लेक्ट केलं, आम्ही 11वीला फंडामेंटली निग्लेक्ट केलं. 1 वर्ष आधी तुम्हाला सगळी ॲडमिशन प्रोसेस करायला पाहिजे. 12वीची परीक्षा झाल्यानंतर, नीटची परीक्षा झाल्यानंतर पॅरेंट्स जागे होतात. पॅरेंट्सनी आधीपासून 9वी 10वी पासून आमच्याकडे या. मग तुम्हाला CA व्हायचं असेल, मी गॅरंटीड CA बनवीन. तुम्हाला IAS ऑफिसर व्हायचं असेल, तुम्ही गॅरंटीड मी IAS ऑफिसर बनवू शकतो लोकांना. कोणत्याही क्षेत्रांमध्ये टॉपमध्ये, विदाऊट पैसा, विदाऊट डोनेशन, टॉपच्या कॉलेजमध्ये करिअर तेव्हाच होतो जेव्हा तुम्ही टॉप कॉलेजमध्ये जाता. आणि लवकरात लवकर या गोष्टींची सुरुवात केली तर फार अर्थात लवकर मुलांचं यायला करिअर पाहिजे. छान होऊ शकतं. सर, आज आपण आलात आणि ही खूप छान सगळी माहिती दिलीत, मार्गदर्शन केलं, त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. आणि यानंतर हॅलो 24 तासमध्ये आपण इथेच थांबतो. पाहत राहा झी 24 तास आणि रहा एक पाऊल पुढे.